प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी खमंग ढोकळा बनवला होता. तो खूप असा नरम आणि सॉफ्ट झालेला होता. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इकडे मी 4-5-6 चमचा डाळीचं पीठ घेतलेलं होतं. त्याच्यानंतर इकडे मी अर्धा वाटी दही घेतलं होतं. आता हळद टाकून घेऊया 1 चमचा. 1 चमचा मीठ टाकून घेऊया आणि हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून आपण चांगलं बॅटर मिक्स करून घेऊया. आता आपल्याला आतमध्ये गिठोळ्या नाही राहिल्या पाहिजे, तर मी दुसरा चमचा घेतला आहे आणि त्यानं चांगलं फेटून घेणार आहे. आता हे चांगलं मिक्स करत आहे. आता मिक्स झाल्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने चेक करून बघायचं आहे. इकडे मी चमचा घेतला आहे, तर हे परफेक्ट बॅटर तयार झालेलं आहे. इकडे मी अर्धा चमचा सोडा घेतला आहे, त्याच्यावर थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा फेटून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मी फेटून घेतलेलं आहे. इकडे एक डबा घेतला आहे स्टीलचा. तुमच्याकडे असेल तर तुम्ही डबा घेऊ शकता. इकडे मी आता स्टीलचा डबा घेऊन त्याच्यावर तूप टाकलं आहे थोडंसं आणि पूर्ण डब्याला मी तूप लावून घेणार आहे. आता इकडे मी सगळ्या डब्याला तूप लावलेलं आहे आणि आता मी डाळीचं पीठ टाकून घेणार आहे. आता हे सगळं टाकून घेतलेलं आहे. इकडे मी कुकर तापत ठेवलेला आहे, त्याच्यात पाणी टाकून घेतलं आहे आणि एक रिंग टाकायची आहे. त्यानंतर आपण हा डबा वाफ द्यायला ठेवूया. कुकरची शिट्टी काढून घ्यायची आहे. तर आता इकडे बघा 15 मिनिटात हा ढोकळा आपला तयार होतो. इकडे आपण फोडणी करून घेऊया. फोडणीसाठी मी फोडणी पात्र घेतलेलं आहे. 2-3 मिरच्या घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिरच्या चांगल्या तडतडू द्यायच्या आहे. मिरच्या तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग टाकून चांगलं तडतडू द्यायचं आहे. थोडा कढीपत्ता टाकला आहे मी. आता इकडं आपला खमंग ढोकळा थंड झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने गोल गोल करून आपण तो काढून घ्यायचा आहे. त्यानंतर एक प्लेट घेतली आहे. डब्याला थोडीशी थाप मारून घ्यायची आहे. तर इकडे बघा किती छान असा खमंग ढोकळा. त्यानंतर फोडणी केली होती मी. फोडणी आपण खमंग ढोकळ्यावर टाकून घ्यायची आहे. तर खूप मऊ असा हा खमंग ढोकळा झालेला होता. कुठेही कच्चा नाही, खूप छान शिजला होता. तर आपण आता मिरच्या, कढीपत्ता, मोहरी सर्व टाकून घेऊया. आता याला आपण चाकूच्या साहाय्याने कट करून घेऊया. तर गरमागरम खमंग ढोकळा तयार आहे.